काल रात्री आमच्या गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर गावावरनं परळीकडे येत असताना परळीवरनं जो राखेचा टिप्पर होता तो टिप्पर जात असताना त्यांना धडक बसली आणि त्यांचा जागीच म्हणजे मयत झाले ते। त्या संदर्भामध्ये आपण इथं परळी ग्रामीणला आपण तक्रार दिलेली आहे, FIR नोंद केलेला आहे आणि जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपण गावकऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे। काय झालेलं होतं नेमकं, काय तुम्हाला माहिती काय मिळालेली आहे? माहिती नाही, आपल्याला माहिती अशी मिळाली की अपघात झालेला आहे आणि सरपंचाचा जागीच सरपंच मयत झाले आहेत। या संदर्भात माहिती आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। बरं, सरपंचाचं काही या सगळ्या संदर्भात काय आधी काय काही झालेलं आहे का? काही नाही, असं नेमकं काय असं काय झालेलं नाही, काय नाही, कुणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते। त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला। काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मध्ये? मागणी काय, आम्ही कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेनं कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे। तुम्हाला संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर, अपघात आहे ह्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही। धन्यवाद सर। रात्री आम्हाला फोन आला समजून भाच्याचा आमच्या असाच अभिमन्यूचा अपघात मळवटी मांडवायचं टिप्पर राखाच्या टिप्परनं उडवलं गेलं, जागेवर मृत्यू झाला असं निरोप भेटला रात्री आम्हाला। शंका वगैरे नाही, शंका वगैरे काय नाही, अपघात आहे तो। काय तुमचं कधी बोलणं झालं होतं, काय कुठं निघाले होते, काही थोडीशी माहिती सांगा। माहिती म्हणजे आता मी किनगावचा आहे आणि मी रात्री म्हणजे आमच्या मेहण्याच्या मुलाने मला फोन केला रात्री असा असं अंकलचा असा असा अपघात झालेला 7-7:30च्या आसपास निरोप आला आम्हाला। हो, काही तुम्हाला संशय वगैरे? काय संशय नाही, त्याचं काय सगळ्यासोबत त्याचं मिळून मिसळून वागणं होतं गावात, चांगल्या स्वभावाचा शांत माणूस होता। काय तुमची मागणी काही आहे का? मागणी अशी आहे की त्यांना न्याय मिळावा, जे कोणी आरोपी टिप्पर चालक असेल त्यानं जागेवर टाकून त्याला पळून गेलाय त्याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली आमच्या मेहण्याने। टिप्पर वगैरे जप्त टिप्पर आणलं राहते पोलिसनी। तुम्ही आतापर्यंतच्या ह्याच्यात समाधानी आहेत का? तपासात पोलीस आहे समाधानी आहे, सहकार्य पोलीस। नाव काय तुमचं? सुनील वाहुळे, किनगाव, RPI जिल्हा उपाध्यक्ष, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।